हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 16 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय. कान्हा गायब झालाय. विकीने त्याला गायब केलंय. त्यामुळे कान्हाला सखीच्या स्वयंवराच्या शेवटच्या राऊंडमध्ये भाग घेता येणार नाहीये. तो डिस्क्वालिफाय झालाय. मग कान्हा आणि सखीचं लग्न कसं होईल? खरंच विकी सखीचं स्वयंवर जिंकून तिच्याशी लग्न करणार का? हे सगळं तर येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेलच. पण आज काय घडलंय आपण ते जाणून घेऊया. सरकार सखीच्या बाबांजवळ पोहोचते. त्या काल कोठडीमध्ये सखीचे बाबा किडनॅप करून ठेवलेले असतात. सरकार म्हणते, आज तुला एक आनंदाची बातमी द्यायची मला. तुझ्या मुलीच्या स्वयंवराचा दुसरा राऊंड झाला आणि तो राऊंड माझ्या प्याद्याने जिंकलाय. उद्या तिच्या स्वयंवराचा शेवटचा राऊंड असेल. त्यानंतर माझा प्यादाच हे राऊंड जिंकेल आणि मग तो सखीशी लग्न करेल. एकदा का सखीचं आणि त्याचं लग्न झालं की संपूर्ण प्रॉपर्टी मी स्वतःच्या नावावर करून घेईल आणि माझं उद्दिष्ट पूर्ण होईल. संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली की मग पहा मी तुम्हा बाप लेकीला कसं ढगात पाठवते. पण माझा एक विचार आहे, तुम्हाला दोघांना नको मारायला, मला कोणाला तरी एकालाच मारायचंय. तुला किंवा तुझ्या मुलीला, सखीला. तू सांग कोणाला मारू? तेव्हा सखीचे बाबा काहीच बोलत नाही. सरकार म्हणते, मला असं वाटतंय मी आधी तुझ्या मुलीला मारते, सखीला ढगात पाठवते. कारण सखीला मारलं की तू आपोआपच मरशील. मग मला दोन दोन खून करण्याची, दोनदा पाप करण्याची गरज नाहीये ना. तुला मारण्याची मेहनत करण्याची गरज नाहीये. हे ऐकून सखीच्या बाबांना मोठा धक्काच बसतो आणि ते नको नको अशी मान डोलावतात आणि त्यांना खूप जोराचा खोकला येतो. सरकार हसू लागते आणि म्हणते, तुला पाणी पाहिजे का? हे घे पाणी. असं म्हणून ती सखीच्या बाबांना पाण्याचा ग्लास देण्याऐवजी हे पाणी खाली फेकून देते आणि म्हणते, आता पी ना पाणी. आणि एखाद्या राक्षसासारखी हसू लागते. सखीच्या बाबांना ती खूप त्रास देत असते, पण ते अगतिक असतात, लाचार असतात आणि काहीच करू शकत नाही. आणि हा असुरी आनंद सरकारला झालेला असतो आणि ती खूप खुश होते. तर इकडे विकी खूप चिडलेला असतो. त्याला राग आलेला असतो. त्याला आठवतं की सखीच्या स्वयंवरामध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये काय घडलं. सखीने त्या कान्हाला विनर म्हणून घोषित केलं आणि कान्हा आपल्याला हरवून दुसरा राऊंड जिंकलाय. सखीने त्याच्या नावाची घोषणा केली. हे आठवून तो खूप चिडतो. त्याला टेन्शन येतं आणि हे टेन्शन घालवण्यासाठीच तो आपल्या पॉकेटमधून सिगरेट बाहेर काढतो, लायटर बाहेर काढतो आणि सिगरेट पेटवू लागतो. पण त्याचं लायटर नीट चालत नाही आणि त्याच वेळेस त्याची ही सिगरेट पेटवून देण्यासाठी एक पेटती काडी त्याच्यासमोर येते. त्याला आश्चर्य वाटतं आणि विकी हा बाजूला पाहतो तर तेथे कान्हा असतो. पण कान्हा त्याची सिगरेट पेटवून देत नाही. तो ही काडी फुंकर मारून विझवतो आणि फेकून देतो आणि विकीला म्हणतो, विक्की शेट, सिगरेट पिणं हे खूप वाईट आहे आणि सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. मी तर म्हणतो ही खूप वाईट सवय आहे, ती तुम्ही सोडून द्या. पण त्यापेक्षा जास्त वाईट सवय आहे काड्या लावायची आणि तुम्हाला खूप घाण सवय काड्या लावायची. तसं तर काड्या मला सुद्धा लावता येतात, पण मला अशी घाणेरडी सवय नाहीये. तुम्ही सुद्धा हे काड्या लावणं सोडून द्या. असं म्हणून तो विकीच्या हातातून ही सिगरेट घेतो आणि पायाखाली चिरडून टाकतो. त्यामुळे विकीला खूप राग येतो. तेव्हा विकीला तो म्हणतो, विकी शेठ, आज तुम्ही काय केलं? तुम्ही चक्क मिरची खाल्ली, तिखट लागली असेल ना, हा हा हा, असं झालं असेल ना. तो विकीवर हसू लागतो. विकी आणखीनच चिडतो. कान्हा म्हणतो, आज तुम्ही काय करत होता? माझी नक्कल करत होता आणि नक्कल करायला सुद्धा अक्कल लागते आणि तुमच्यामध्ये ती अक्कल नाहीये. विकी चिडून म्हणतो, ए ड्रायव्हर, लायकीत राहायचं बरं का आणि एक राऊंड जिंकला ना म्हणून जास्त हवेत उडायचं नाही. मी सुद्धा पहिला राऊंड जिंकलोय आणि तू एक राऊंड जिंकलाय आणि उद्या मी तिसरा राऊंड जिंकणार आणि सखीचा नवरा मीच बनणार, तिच्याशी लग्न मीच करणार. कान्हा हसू लागतो आणि म्हणतो, ए फुकट्या, तू सगळं चुकीचं बोललाय. तू पहिला राऊंड जिंकला नाही. माझ्या हक्काचा राऊंड, माझ्या हक्काचा जो विजय होता ना, तो तू ओरबडून घेतलाय. त्यामुळे मी पहिला राऊंड जिंकलोय. अशा फुशारक्या नको मारू. विकी म्हणतो, जिंकणं हे जिंकणं असतं, मग ते ओरबाडून घेणं असो किंवा स्वतःच्या मेहनतीने जिंकणं असो. मी जिंकलोय ना हे लक्षात ठेवायचं आणि आता तिसरा राऊंड सुद्धा मीच जिंकणार आणि सखीशी मीच लग्न करणार. तू पाहतच राहशील. मी उद्या तुला जिंकू देणार नाही. कान्हा टाळ्या वाजू लागतो, हसू लागतो आणि म्हणतो, वा विकी शेठ वा, काय भारी बोललात तुम्ही. एक नंबरचे फुकटे आहात तुम्ही, फुकटे. जसं रस्त्यावरचा कुत्रा पोळी ओरबाडून घेतो ना, तसं कुत्र्यासारखा तू माझा विजय ओरबडून घेतलाय. मग तू रस्त्यावरचा कुत्राच आहेस. विकी खूप चिडतो.
कान्हा त्याला शेवटची वॉर्निंग देतो, तू काही जरी केलं ना तरी तू सखीचं स्वयंवर जिंकू शकत नाही. मी तुला एवढंच सांगतो की इमानदारीने खेळ, नाहीतर मी तुझी अशी अवस्था करेल की तू स्वतःलाही ओळखू शकणार नाही. असं म्हणून तो विकीच्या हातात ही काडीपेटी देतो आणि म्हणतो, उद्या मी शेवटचा राऊंड जिंकणार, सखीशी लग्न करणार, मग तुला खूप टेन्शन येईल ना. त्यामुळे उद्या 1-2 सिगरेट नको घेऊन येऊ, सिगरेटचा मोठा स्टॉक घेऊन ये, स्टॉक. तुझी गाडीची डिक्की भरून सिगरेट घेऊन ये, आणि जर वेळेवर तुझं लायटर नाही ना चाललं तर ही काडीपेटी ठेव सिगरेट पेटवायला. तो विकीच्या हातात ही काडीपेटी देतो आणि तेथून निघून जातो. विकीला खूप राग येतो. या कान्हाला धडा शिकवायलाच हवा. उद्या हा कान्हा सखीच्या स्वयंवरामध्ये पोहोचणार नाही असा प्लॅन तो बनवतो आणि कान्हाला हरवण्यासाठी निश्चय करतो. कान्हा त्याच्या बाईकवर बसून घरी जात असतो आणि त्याच वेळेस सखी तेथे येते. ती कान्हाच्या गाडीची बाईकची चावी काढून घेते. कान्हा विचारतो काय झालं, तर सखी म्हणते, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. तू साधा ड्रायव्हर आहे, तरी तुला कृष्णावरचा अर्थ कसा समजला? पहिल्या राऊंडमध्ये सुद्धा तू खूप हुशारी दाखवली होती. तर कान्हा म्हणतो, बेबी सरकार, मी एक ड्रायव्हर जरी असलो ना तरी माझी क्षमता आणि पात्रता खूप वेगळी आहे. मी खूप हुशार आहे आणि माणूस काय काम करतो यावरून त्याची पात्रता आणि त्याची क्षमता कधीही ठरवायची नसते. सखी हसू लागते आणि म्हणते, खरंय तुझं, तू खरंच खूप हुशार आहे, पण तुला हे कृष्णावरचा अर्थ कसा समजला? तुला ते आधीपासून माहीत होतं का? त्याबद्दल मला सांग. कान्हा म्हणतो, मला खरंच कृष्णावरचा अर्थ माहीत नव्हता, मी विसरून गेलो होतो. तुम्ही सांगितलं ना तेव्हा मी चांगलाच घाबरलो की हे कृष्णावर नेमकं काय. पण त्यानंतर मला ती मोबाईलची रिंग वाजली आणि सगळं काही आठवलं. कृष्णाच्या बासुरीची रिंगटोन होती ना ती. तेव्हा मला आठवलं की आमच्या चाळीतील काही मुलं माझ्याजवळ आली होती. तेव्हा मी त्यांना कृष्णावरचा अर्थ आणि कृष्णाचे 4 पदम कोणते असतात त्याबद्दल माहिती दिली होती. यावरूनच मला पुन्हा एकदा स्ट्राईक झालं की कृष्णावर म्हणजे तर कांदा असतो. आणि मग मी कृष्णावर न वापरता तुमच्यासाठी भजी बनवली आणि हा राऊंड जिंकला. सखी खुश होते. कान्हा त्याच्या गाडीला एकानंतर एक किक मारत असतो, पण त्याची गाडी काही चालू होत नाही. सखी त्याच्याजवळ येते आणि म्हणते, तुला साधी गाडीही चालू करता येत नाहीये का? मग तुला एक सांगते, लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं की माझ्या घरासमोर अशी एक बुलेट उभी राहावी, मी तिला किक मारावी आणि संपूर्ण शहरात फिरावं. पण मी सखी कामत आहे ना, त्यामुळे माझ्या घरासमोर बुलेट काय, कधी साधी गाडी स्कूटर सुद्धा उभी राहिली नाही आणि माझं हे स्वप्न अपुरंच राहिलं. तर कान्हा म्हणतो, तुमचं ते अपूर्ण स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता. तुमच्या घरासमोर ही बाईक उभी राहू शकते. सखी त्याला विचारते, तुझा काय घर जावई होण्याचा विचार आहे का? तर कान्हा म्हणतो, याचा अर्थ तुम्ही मला मनातून नवरा मानलाय असं दिसतंय. तर सखी म्हणते, असं काहीही नाहीये, अजून स्वयंवराचा 3रा राऊंड व्हायचा आहे आणि तू माझा नवरा बनायचाय. कान्हा तिला म्हणतो, मग तुम्ही ही गाडी ट्राय करू शकता, गाडी सुरू करून पहा. सखीला खूप आनंद होतो. ती कान्हाच्या गाडीवर बसते, 2-4 किक मारते, पण गाडी चालूच होत नाही. ती पुढची किक मारते तर कान्हा ॲक्सेलरेटर देतो आणि बाईक सुरू होते. सखीला खूप आनंद होतो, ती खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कान्हाला सुद्धा आनंद होतो. सखी त्याला म्हणते, ठीक आहे, तू जा आता, उद्याच्या राऊंडची तयारी कर. कान्हा हो म्हणतो आणि सखीकडे पाहून खूप खुश होतो. संध्याकाळी कान्हा घरी परत येतो. सखी सदन चाळीमध्ये परत येतो तर चाळीतील सगळे लोक फटाके वाजून, ढोल ताशा वाजून त्याचं स्वागत करतात. त्याला खांद्यावर उचलून घेतात आणि त्याच्या विजयाच्या घोषणा देऊ लागतात. कान्हा म्हणतो, थांबा थांबा, अजून मी काही सखीचं स्वयंवर जिंकलेलं नाहीये. उद्या 3रा राऊंड बाकी आहे आणि 3रा राऊंड जिंकल्यानंतरच मी तिच्याशी लग्न करू शकतो, हे स्वयंवर जिंकेल. तर चाळीतले लोक म्हणतात, तू आमच्यासाठी खरा विनर आहे, त्यामुळे आम्हाला उद्याच्या राऊंडची काळजी नाहीये. तूच उद्या जिंकशील आणि सखीशी लग्न करतील. दाभडे मावशी सुद्धा तेथे येते आणि म्हणते, कान्हा, खरंच आज तू खूप छान खेळलास आणि टीव्ही समोर तू किती कॉन्फिडंटली बोलत होतात. सखीला तुझ्यासारखा मन मोकळा, तुझ्या मनात दुसरं काही नसतं, जे तुझ्या मनात ते तुझ्या तोंडात असतं, असा मुलगा जर सखीला मिळाला ना तर खरंच तू खूप नशिबान आहे आणि ती सुद्धा खूप नशिबान आहे. पण हे ऐकून कान्हाला वाईट वाटतं. आपण यांच्यापासून काही गोष्टी लपवल्यात, त्यांना आपलं सत्य माहीत नाहीये आणि हे कळल्यावर ते दुःखी होतील असा विचार करून कान्हाला वाईट वाटतं. कान्हाचा मित्र किरण म्हणतो, खरंच टीव्हीवर तू किती चांगलं बोलत होता, एकदम कॉन्फिडंटली. तर कान्हा म्हणतो, काय सांगू तुला, जेव्हा कृष्णावरचा अर्थ मला माहीत नव्हता ना तेव्हा मी चांगलंच घाबरलेलो होतो. तर दाभाडे मावशी पुन्हा एकदा त्याची स्तुती करते की खरंच तू आज खूप छान खेळला, उद्याही असाच खेळ
आणि सखीचं स्वयंवर तू जिंक, तिचा नवरा बन. तू तिचा नवरा बनणं तिच्यासाठी खूप चांगलं असेल. तर कान्हा हा पुन्हा एकदा सगळ्यांना समजावून सांगतो, अजून सुद्धा तिसरा राऊंड बाकी आहे आणि मी काही जिंकलेलो नाहीये. पण चाळीतले लोक पुन्हा एकदा कान्हाचं स्वागत करतात, ढोल ताशा वाजून नाचू लागतात. किरण त्यांना म्हणतो, उद्या त्याचा शेवटचा राऊंड आहे, त्याला आराम करू द्या, तुम्ही इथून जा. सगळे चाळीतली माणसं तेथून निघून जातात. किरण कान्हाला म्हणतो, कान्हा, ज्या दिवशी या लोकांना तुझं सत्य समजेल त्या दिवशी काय होईल? कान्हा म्हणतो, खरंच या लोकांना खूप वाईट वाटेल, कारण ही सगळी निर्मळ मनाची माणसं आहेत. त्यांना मी जे काही लपवलंय ते समजायला नको, नाहीतर त्यांचा भ्रम निराश होईल. आणि त्याच वेळेस तेथे एक कार येते आणि या कारमधून हेडलाईट सुरू असतात, त्यामुळे कान्हाला समजत नाही ही कोणाची गाडी असेल. आणि त्याच वेळेस त्याला सरकारचा फोन येतो, त्यामुळे त्याला आश्चर्य वाटतं. थोड्या वेळानंतर सरकार ही चक्क सखीच्या रूममध्ये बसून वाईन पित असते. तेवढ्यात सखी तेथे येते आणि सरकारला आपल्या रूममध्ये पाहून तिला आश्चर्य वाटतं. सरकार सखीला पाहून म्हणते, सखी, आज तर मला तुझ्या स्वयंवरात खूप मजा आली. तू तुझ्या स्वयंवराचे जे काही राऊंड डिझाईन केलेत ते एकदम भारी केलेत. आज तू त्या कृष्णावळीचा अर्थ समजून सांगायला सांगितला आणि काल त्या गार्डनमध्ये लपून बसली होती. तुला हे सगळे राऊंड कसे काय सुचताय? तुला कोण मदत करतंय? तुला स्वतःला तर एवढी अक्कल नाहीये की तू स्वतःहून एवढे चांगले राऊंड डिझाईन करशील. आणि घरातील इतरही तुला कुणी मदत करू शकत नाही, कारण घरातल्या सुद्धा कोणाला एवढी अक्कल नाहीये. मग ही अक्कल तुला कोण देतंय? तुला कोण मदत करतंय? सांग मला. सखीला आठवतं की तिने हे दोन्ही राऊंड डिझाईन केले होते ते दाभाडे मावशीच्या सांगण्यावरून. दाभाडे मावशीच्या घरी जेव्हा ती गेली होती तेव्हाच तिला आईबापाचं प्रेम, नाळ याबद्दल माहिती मिळाली होती. आणि कृष्णावरलाच कांदा म्हणतात हे सुद्धा दाभाडे मावशीनेच तिला समजावून सांगितलं होतं. हे सगळं तिला आठवतं, पण सरकारला यामधील काहीही सांगायचं नाही असं ती ठरवते. आणि ती सरकारला म्हणते, सरकार, तुम्हाला काय करायचंय की मला कोण काय सांगतंय आणि कोण अक्कल शिकवतंय? तुम्हाला जेवढी मी मूर्ख वाटते ना तेवढी मी मूर्ख नाहीये, हे फक्त लक्षात ठेवा आणि तेच तुमच्यासाठी योग्य आहे. सरकारला खूप राग येतो. सरकार ही सखीजवळ येते आणि तिला आरशासमोर नेते आणि म्हणते, पहा स्वतःकडे. याला म्हणतात अतिशहाणा, त्याचा बैल रिकामा. आणि तुझा बैल रिकामा आहे हे तुला आरशात समजेल. जास्त ओव्हर कॉन्फिडंट होऊ नको. तर सखी म्हणते, सरकार, तुम्ही मला माझा बैल रिकामा आहे असं सांगताय, मी ओव्हर कॉन्फिडंट आहे असं सांगताय, पण तुमचा जो प्यादा आहे, तुमचा माणूस, तुमचा ड्रायव्हर कान्हा, त्याला कृष्णावरचा अर्थ समजला आणि तुम्हाला समजला नाही. याचा अर्थ तुमचा ड्रायव्हर हा तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहे, हे लक्षात ठेवा. सरकार चिडून म्हणते, कान्हा माझाच माणूस आहे आणि तो हुशार आहे, पण हे लक्षात ठेव, हुशार माणसाने निवडायला सुद्धा खूप हुशारी लागते आणि मी निवडलेला प्रत्येक माणूस हा हुशारच असतो. त्यामुळे माझा माणूसच हा स्वयंवर जिंकणार, कान्हाचा स्वयंवर जिंकणार आणि तुझ्याशी लग्न करणार. सखी सरकारला विचारते, याचा अर्थ तुम्हीच कान्हाला माझं स्वयंवरमध्ये भाग घेण्यास सांगितलंय आणि तुमचा यामागे काहीतरी स्वार्थ आहे. हे ऐकून सरकार आणखीनच चिडते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काही गुंड कान्हाला किडनॅप करतील आणि आपल्या अड्ड्यावर घेऊन येतील. तर दुसरीकडे सखीच्या स्वयंवराला सुरुवात होईल. तिसरा आणि शेवटचा राऊंड सुरू होईल. सगळे कंटेस्टंट आलेले असतील, पण कान्हा तेथे पोहोचणार नाही. तेव्हा अँकर सांगेल की अजून कान्हा महाडिक हे येथे पोहोचलेले नाहीये, आपण त्यांच्यासाठी वाट पाहूया. सरकार ही कान्हाला पुन्हा पुन्हा फोन करत असेल, पण कान्हा आलेला नसेल. सखीला सुद्धा काळजी वाटणार की कान्हा अजून स्वयंवरात का नाही पोहोचलाय. तर दुसरीकडे कान्हा त्या अड्ड्यावर असेल जेथे गुंडांनी त्याला आणलं असेल आणि तो गुंडांना विचारणार की मला माहिती आहे तुम्ही मला किडनॅप केलेलं नाहीये, तुमचा मालक दुसरा तरी आहे, तुम्ही त्याला बोलवा, सांगा कुणी मला किडनॅप केलंय. आणि त्याच वेळेस विक्की तेथे पोहोचेल आणि कान्हाला म्हणेल, मी तुला किडनॅप केलंय आणि आता तू माझ्या तावडीतून नाही सुटू शकणार, तू येथे थांब आणि मी तिकडे जातो आणि सखीचं स्वयंवर जिंकतो. त्यामुळे कान्हाला जबर धक्काच बसेल. तर इकडे स्वयंवरात अँकर सर्वांना म्हणेल की आपण कान्हाची वाट पाहूया, परंतु विकी त्याला विरोध करणार. कान्हा वेळेवर नाही पोहोचलाय, यात आमची काय चूक, तुम्ही स्वयंवराला सुरुवात करा, हेच योग्य आहे असं तो म्हणेल. आणि सखी यासाठी तयार होणार आणि ती आपल्या स्वयंवराच्या तिसऱ्या राऊंडला सुरुवात करेल, तेही कान्हाशिवाय. त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसणार. मग आता कान्हा सखीच्या स्वयंवरात पोहोचू शकेल का? तो सखीचं स्वयंवर जिंकेल का? की विकीबरोबर सखीचं लग्न होणार? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल.
तर मैत्रिणींनो, लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.